हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता सध्याला मी जे पुण्याला चाललोय डायरेक्ट गेटअपमध्येच आहे. डायरेक्ट जाता आता म्हणजे व्हिडिओ करावं. मग आता सध्याला चाललोय मी पुण्याला. जरा फिरून पण यायचं आणि थोडं काम पण होतं माझं पुण्यामध्ये. ते दोन्ही पण होईल म्हणून चालले. का पुण्याला पण म्हणजे गेलोच नाही कधी तसं. यावेळेला म्हणतो पुण्याला जरा जाऊन फिरून आणि जरा काम पण होतं ते पण करून यायचं थोडं. मग आता सध्याला चाललोय, आवरलो सगळं. बसनं जायचं म्हणजे रेल्वेनं जायचं होतं, पण रेल्वेनं खूप टाईम लागते जायला. त्यामुळे म्हटलं बसनं जायचं. मग आता बस स्टँडला जाऊन बघायचं बस किती वाजता आहे काय. मग पहिला मला जायचं ATMला. ATMमध्ये जाऊन पैसे काढतो मग जायचं. चला तर मग जाऊया. तो गाईस, तर आता सध्याला जे मी ATMमधनं पैसे ते काढून आलो. मग विश्वजित आलाय सोडायला आम्हाला. गाडी घेऊन मोठी गाडी घेऊन आला तो. चला म्हटलं मग आता गाडी सोडायला आल्या म्हणजे मग काय बोलणार आहे. त्याचं पण काम होतं गावात. मग मला सोडून मग जातो तिथं. चला जाऊ आता डायरेक्ट भेटू बस स्टँडवर. गोरे चालली गोरे चालली. आता जे आहे मी कराडमध्ये पोहोचलोय. तर कराडमध्ये पाऊस वगैरे भरपूर आहे इकडे साईडला पण. आणि पुण्याला जाण्यामागचं तुझं एक्सप्लोर करायचं होतं. पुणे पण खूप पहिलं कधी गेलो नाही पुण्याला, त्यामुळे म्हटलं जर पुणे पण एक्सप्लोर करावं. मग आता कराडमधून निघालोय. बस तिथून निघाले लगेच. डायरेक्ट पुण्याचीच बस आहे. सॉरी, नाशिकची बस पकडली होती मी. मग मला नाशिक फाट्याला सोडेल. मग तिथून मी रिक्षा वगैरे करून जाणार आहे पुढं. सो गाईस, तर आता सध्याला बस जे इथं नाश्ता करायला थांबली होती. मग पहिल्यांदा असं थांबली होती बस. नाश्ता करायला थांबल्या होती. थोडा 10-15 मिनिटाचा ब्रेक आहे. नाश्ता वगैरे करायचा. मग नंतर जाणार. मला वाटलं पहिलं पेट्रोल घालायचं चालले पंपा. मी म्हटलं पहिल्यांदा कुठली बस आहे अशी पेट्रोल घालायचं चालले. मग नंतर काय आलं नाही. तर नाश्ता करायसाठी थांबले. आता 10-15 मिनिटं थांबणार म्हणलेत. तर बघा मी पण काहीतरी खाऊन घेतो इथं जाऊन. चला हॉटेलच्या आलो होतो. इडली सांबार घेतले खायला. आता इडली सांबार खायचं. ड्रायव्हर वगैरे बसले जेवायला. ठीक आहे, एवढं काय असं नाही. 60 रुपयाला एवढंच 2 इडली 60 रुपये. मागाशी आलो तुझं अकाउंट नव्हते. आता 3 बस आले आमच्यानंतर. ही आमच्यानंतर पब्लिक एवढं आले इकडे. जायचं आमचा ड्रायव्हर आलाय. आता जायची आमची गाडी.
गाईस, तर आता सध्याला मी आहे ते नाशिक फाट्याला उतरलो होतो. बस ते नाशिकची होती त्यामुळं आता नाशिक फाट्याला उतरलो आहे. बसची वाट बघायला बस मिळते का नाही तर मग रिक्षानं जायचं थोडा वेळ बघून वाट बघायचं. नाशिक फाटे भरपूर आहे, मला दाखवतो एक मिनिट नाशिक फाट्याचं. तो उड्डाण पूल आहे मोठा. सो वेल गाईस, तर आत्ता सध्याला मी जे आताचं आवरून परत बाहेर आलो. मी मगाशी घरला गेलो होतो त्यांच्या घरी वगैरे जाऊन फ्रेश झालो, आवरलो, घाम वगैरे आलो. त्यामुळे मी घरी गेलो का लगेच कॅमेरा चालू केला नाही. आणि त्यात आणि माझं मोबाईल चार्जिंग पण संपलेलंच जरा कमी भरपूर. सकाळी 8ला बसलो, संध्याकाळी 5 वाजले इथं घरी आलं यांच्या. मग त्यामुळे चार्जिंग पण बसमध्ये बसून उतरलेलं थोडंफार व्हिडिओ केला. त्यामुळं म्हटलं आल्यावर जरा आवरलो. माझा कसा पण बसला जागा त्याला पोल्युशन वगैरे जरा येताना बसतात खूप होतं, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. मग आता सध्याला आलो, फ्रेश वगैरे झालो. रस्ता एक नंबर आहे सोडा, स्पीडनं हायवेला तिकडं बाहेरच्या साईडला मस्त आहे. जरा पुणे जवळ येईल तसं जरा ट्रॅफिक ते पोल्युशन वगैरे असते त्यामुळे जरा प्रॉब्लेम होते. आणि का नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे. मग आता सध्याला नाश्ता वगैरे करून मी इकडे गार्डन आहे इथं त्यांच्या घराच्या मागच्या साईडला. मग तिथं चालू आता. तुम्हाला वाटत असेल बॅकग्राऊंड कुठलं नवीन आलं ते सांगितलं मला. इथं मग मुक्ताई म्हणून गार्डन आहे इथं बॅक साईडला. इथं झालं आता फिरायला. बघूया मग थोडा वेळ करून कसं. अशा पद्धतीचं गार्डन आहे, बघू शकतो. इकडं पाळणे वगैरे ह्या साईडला आहेत सगळी. आणि इकडं सगळे बसायला वगैरे सिटिंग करायची म्हणजे लेडीज वगैरे. तिकडं कुठलं मंदिर आहे वाटतं विठ्ठलचं त्या साईडला, तेच बघून या. चला. गाईस, तर इथं मंदिरात जाऊन आलो, दर्शन वगैरे करून आलो मंदिरात. इथं रामाचं मंदिर होतं गार्डनच्या साईडलाच. ते पाहुण्यांनी सांगितलं मला इथं गार्डन आहे म्हणून, तर दर्शन करून आलो आहे. थांबले आता जायचं. आता बघूया आणि कुठं आहे काय. आता इथं साईडला हे मार्केटच होतं, मार्केटमध्ये फिरलो. आता तर किती वाजले, 8 वाजायला. तर मग जाऊन जमलं तर जेवण करायचं, झोपायचं. मग उद्या काय असेल ते बघायचं. कारण मला यायलाच 5 वाजले. 5 वाजता आल्यावर मग नाश्ता पाणी जरा कंटाळा पण आला. त्या बसमध्ये कंटिन्यू सकाळपासून बसून आलं मी. तेव्हा बघूया आता काय होते. मग त्यांनी पण इथं त्यांच्या मुलगीला चप्पल घालल्यात. आता जायचं. चलो. स्केटिंग चालू आहे गाईज, बघू शकता. इथं हॉल आहे साईडला, इथं मंदिर रामाचं. तिथून आता दर्शन करून मार्केट वगैरे आहे इथं. ह्या बाजून इथं आलो सगळी. इथं स्केटिंग चालू आहे पोरांची, बघू शकता. बोरं खेळायला आलेत साईडला तिकडे. चला बघू आता काय काय गाईस. तर आता सध्याला जे आमचे भाऊजी आहेत ते अंड्याची भाजी बनवलेत, बघू शकता. त्यांना पण जमते असं वाटतं. किती वेळा बनवलाय तुम्ही? फर्स्ट टाइम बनवलाय. वा वा. बघा, फर्स्ट टाइम आम्ही पण एक्सपिरियन्स करणार यांच्या आजचं. बघा कसं होते सेटअप. आता ते कांदा वगैरे टॅमॅटो ते चिरून घेतले, कढीपत्ता ते कोथिंबीर ते कढीपत्ता लसूण ते सगळे मेन्यू घेतले आता सध्याला. मग आता मिक्सरला बारीक करायचं. मग बघा काय काय होतं. आता मिक्सर बारीक करून ना, नंतर मग अंडी हे करायचं. काय ते उकळायचं. ऑलरेडी उकळून घेतलेच काय, मग काही विषय नाही. आता अंडी मसाला बनवायचा आहे आता. बघूया मग आता कसं. हां, शेवटपर्यंत राहतो मास. मी आम्ही सांगतो पहिल्यांदा बनवलं कसं यांच्या हातची चव आहे. बघा आपण पण ट्राय करूया जरा. दिदी पण बाहेर गेले जरा, दिदी जॉबवरती असते. मग ती 9 पर्यंत येईल. मग आता 8:45 झालेत तसे टायमिंग. मग ती येईल थोड्या वेळात. तर मग आम्ही जेवण बनवायचं. मावशी पण इथे बसलेत, त्यांचं चपाती बनवून ठेवले त्यांनी. बघा इथं मावशी बसली आणि त्यांचं बा इथं म्हणजे भावजांचं ते खेळायला आला इथं. मग आम्ही आता बनवायला लिंबू वगैरे पिळला. आता बघा आता मिक्सर लावायचं. शेवटपर्यंत राहा. आलेलं आहे आमचं बा. हाय कर, हाय कर, हाय 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 कर, हाय इकडे इथं इथं हाय कर. हाय जमते जमते हाय.
सध्याला गॅस चालू केले. तर पहिला काय आता पहिला हे घालावं का पहिला तेल टाकायचं. बघा काय म्हणजे आता फूड व्लॉगिंग पण चालू केले जरा की नाही. नॉर्मल व्लॉगिंग, ट्रॅव्हल व्लॉगिंग, फूड व्लॉगिंग, मिक्स कंटेंट सगळ्या पद्धतीचं. तर आता सध्या तेल घालायचं चालू आहे. बोलता पहिला अजून गॅस तापायचे, आता चालू केले गॅस. थोडा वेळ तापल तोपर्यंत तेल पण तापून होईल. आता इथं मिक्सरला आम्ही काय म्हणजे मसाला तयार करून घेतला आहे. तर इकडं सगळं सामान ठेवलेलं आहे. ह्याच्याकडे काय दुर्लक्ष करा, याचं काय एवढं विषय नाही. तर आणि काय घालणार ते जिरं मोहरी. अच्छा बघूया कसं होते. मी तर काही कधी केलं नाही त्यामुळे मला माहीत नाही कसं त्याचं करायचं असते. मसाला कुठे गेला? हां इकडं मसाला इथं ठेवला घेतो. बघूया मसाला पाहिजे रेडीमेड मसाला आणलेला थोडे. इकडं सामान करायसाठी चमचा वगैरे घ्यायचं होतं. काय वगैरे काय नाही. हाय कात्री कुठं आहे? कात्री कात्री कुठं आहे? कात्री का अरे हां इथं वर सापडली असू दे चालायचं. नवीन आता मसाला टाकून घेतला आधी. किती वेळ लागते तरी तयार व्हायला? आता लगेच आमटी. हां आता अंडी शिजवून घेतले म्हणजे जास्त वेळ का लागणार नाही. आता काय नुसतं हे करू आमटी वगैरे तयार करा तेवढंच झालं. एक्स्ट्रा मसाला घेतला आता. आम्ही काय प्रमोशन करत नाही, जे मसाला जे गरजेचं आहे ते घेतले आहे मी. तर तुम्ही म्हणणार आम्ही प्रमोशन आणि करायला कुठले, तसं का नाही. मसाला घातलं सगळा एक घातला. आता कुठला हा कांदा लसूण मसाला आहे हे 2 पाकीट. तिच्याला पण आम्ही ट्राय करायला खायचं. सगळं घातलं लावू दे. झणझणीत असं करायचं, झणझणीत एकदम तिखट कोल्हापुरी टाईपमध्ये एकदम कडक. है ना बंद करू काय? घेतले सगळे तिथे त्याचं आता वरचं कवच काढायचं, नंतर टाकायचं. रस्सा तरी तयार झाला जरा कमी शिजायला लागला होतं. आपल्याला काढून काय म्हटलं या हेल्मेट आम्ही व्हिडिओ करतो. भाऊजी जेवण बनवाल ते ना म्हणतो व्हिडिओ करावं त्यांचं. त्यांनी पण म्हटले करा. आपलं काम चालू आहे. हे काढा सगळं काढून झालं. भेटू तुम्हाला 5 मिनिट. अंडी सोडायचं चाललं. सगळे काढायला लागते. तोंड प्रॉब्लेम बरोबर. रस्सा भाजी पांढरी वांगी फेमस. पांढरं वांगे भारी नाव ठेवला आहे. बघा टेस्ट करून आता कसं लागतं. लिंबू घातलं काय? हां ती साईड काय कांदा घाला.
बिया कसली टॅमॅटोच्या बिया फुटणार तर जरा घातलं सोडा फुटल एक रुपये सोड टाकल फुटल सॉरी पडल यांनी बनले मग आता रिॲक्शन यांच्याकडनंच घ्यायची नाही पहिलं. बाबा हा ब्लॉग मध्ये घ्यायचं. कॅन्सल बाहेर 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 जाऊ दे बाहेर. Cancel. श्रीशा आम्ही तिघच मावशी पण. नाही इकडे बघ पांढरवांग खाणार काय नाव भारे पांढरा वांग पांढरवांग खाल्लंय पांढरवांग एन्जॉय एन्जॉय चला फर्स्ट बीट घ्या मी चालू करतो तुम्ही घ्या पहिला तुमचे काय ते इकडे घ्या. तुम्ही सांगा आधी कसं आहे हो मस्त एकदम एक नंबर मी पण बघतो ट्राय करून जसं काय करू असं हाय मस्त एक नंबर ना एक नंबर चला जेवण करतो आता अरे पडते जेवण करतो आता जेवण करून भेटू.